तापी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा। मध्य प्रदेश सरकारकडून राज्य सरकारला हिरवा कंदील। महाराष्ट्रातील 2,43,000 हेक्टर क्षेत्र यामुळे सिंचनाखाली येणार। परभणीतून निघालेल्या मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च आता नाशिकमध्ये दाखल। तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश धस आणि मेघना बोर्डीकरांनी घेतली आंदोलकांची भेट। लॉंग मार्च स्थगित करण्यासंदर्भात आंदोलकांशी चर्चा। धाराशिवमध्ये चारचाकी वाहन आणि इतर लाभ घेणाऱ्या 2,274 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द। आरटीओ कार्यालय आणि महसूलच्या याद्या पाहून अर्ज रद्द। अमरावती जिल्ह्यामध्ये 2,472 महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र। तर 14 महिलांनी स्वतः लाभ नाकारला। लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणावर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार। हिंगोलीमध्ये 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार। तर कारवाईच्या भीतीने योजना बंद करण्यासाठी अर्ज केला असता प्रकार उघडकीस। 4घांवर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। 10वी-12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आता परभणीतील परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंकडून आदेश जारी। तर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कलम 163 लागू। नांदेडच्या आश्रमशाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा। विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। विषबाधेचं कारण अद्याप अस्पष्ट। बीडच्या माजलगावात अंगणवाडीचा खाऊ खाल्ल्यामुळे 10 मुलांना विषबाधा। चिमुकल्यांवर सध्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। फुलसिंग नगर तांडा या परिसरातली घटना। नांदेडच्याच अर्धापूर तामचा बायपास रस्त्यावर 2 पिकअपची एकमेकांना धडक। तर अपघातात 11 शाळकरी विद्यार्थी जखमी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू। पुण्यातील सासवड पोलिसांची बुलेट चालकांवर कारवाई। 25 चालकांवर आता पोलिसांकडून कारवाई। रोड रोलरनं दुचाकीचे सायलेन्सर्स तोडले।